विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। त्या आवाजाचा जगात तिसरा क्रमांक आहे। कारण इंग्रजीमध्ये जे आलेले व्हिडिओ असतात त्याला आम्ही हिंदीमध्ये डबिंग करून पाठवतो। ते हिंदीमध्ये होणारे डबिंग फक्त भारतात नव्हे, सौदी अरेबिया, दुबई, पाकिस्तान, जिथं जिथं हिंदी चालते तिथं तिथं माझा आवाज पोहोचलेला आहे। एवढं माझं नशीब चांगलं। तर तो आवाज मी आता तुम्हाला काढून दाखवणार आहे। गाणं ऐकायचंय? कोणाला एक माहिती आहे? दिसतोय ना गाडीमुळे, म्हणून टी शर्ट घालून आलो। डोनाल्ड डक नाच रे मोरा नाच गाणं कसं म्हणेल? पुढं आहे का? पुढं थँक्यू सो मच। लक्षात ठेवा, आपल्याला आज जी कला येते ती इथं छान सादर करायची। कारण मी सुद्धा या अशा रंगमंचावरूनच घडत टीव्ही सिरियलकडे गेलेलो आहे। त्यामुळे प्लीज सगळे लक्षात ठेवा, प्रत्येकाला जी संधी मिळते ती इथं मिळते, आपल्या शाळेतून मिळते, स्नेहसंमेलनातून मिळते। आणखीन एक छोटीशी आठवण सांगतो। मी सिद्धेश्वर शाळेत असताना आमच्या सरांनी वेगवेगळ्या प्रांतातले येऊन डान्स करतात आणि जातात असं दाखवलं। म्हणजे चेन्नईची जोडी आली डान्स करून गेली, कोळी लोकांची जोडी आली डान्स करून, ड्रेस चोरला। आणि मी पहिल्यापासून असाच आहे, उंच असा जाड, मग माझ्या मापाचा ड्रेसच मिळणार। मग त्यांनी ऐनवेळी सांगितलं की ह्याला ड्रेस शिवा। मग त्यांनी काय केलं, 2 ड्रेस सेम कापडाचे शिवले आणि दोन्ही मुलींचे शिवले। मला इथे फुगे होते, इथे फुगे आणि तो असा मुलींसारखा घेरा। मी म्हणलं, मी पंजाबी माणूस, मला दाढी लावणार आणि हे फुगेवाले ड्रेस घालून मी, मला नाही करायचा डान्स। मग काय, रडून अकांड तांडव केला आणि सगळ्यात भारी डान्स मीच केला। त्यामुळं अशा भरपूर गोष्टी असतात ज्या आज तुम्हाला सुद्धा इथं अनुभवायला मिळणार आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मुलांनो, नीट ऐका, आपल्या आयुष्यात या 2 गोष्टी कधीच विसरायच्या नाही। आपले आई वडील आणि गुरुजन वर्ग यांचा आदर करायला शिका। ते आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला भरपूर गोष्टी सांगत असतात। ते काय सांगतायत हे नीट ऐका, ते आत्मसात करा, तर तुम्हाला उद्या असं रंगमंचावर याची संधी मिळेल। मी माझ्या आईचा भरपूर मार खाल्ला आहे, समजलं ना? म्हणजे तुम्ही खावा असं म्हणायचं नाहीये मला, पण आई बाबांचा ऐका, गुरुजन वर्गांचा ऐका। मला इथं बोलवलं त्याबद्दल आभार। आणि पुन्हा एकदा शेवटचं सांगतोय, सध्या कलर्स मराठीवरती माझी सिरियल सुरू आहे, जय जय स्वामी समर्थ। त्याच्यात मी एकनाथ ही भूमिका करतोय, तर ती तुम्ही आवर्जून बघा। आणि सध्या माझं एक व्यावसायिक नाटक चालू आहे ज्याचं नाव आहे सफरचंद। त्याच्यामध्ये आम्ही स्टेजवरती काश्मीर दाखवलंय। काश्मीरमध्ये कसं वातावरण आहे हे आम्ही स्टेजवर दाखवलंय। तर शहाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा रोल करणारे शंतनू मोघे सर त्याच्यामध्ये आहेत, भरपूर स्टार लोक आहेत। तर ते लवकरच नाटक सोलापूरला पण येणार आहे, तर तुम्ही त्या नाटकाला आवर्जून या ही मी विनंती करतो। आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार। थँक्यू सो मच। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।